नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमणी आज इयत्ता 12वी इकॉनॉमिक्स या विषयाबद्दल चर्चा करायचं आहे। प्रकरण 8 प्रकरणाबद्दल आपल्याला चर्चा करायचं आहे। प्रकरणाचं नाव आहे भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार। त्यामधील सार्वजनिक वित्त व्यवहारातील प्रमुख घटक आपण पाहत होतो। तर त्यामधील तिसरा प्रमुख घटक आहे सार्वजनिक कर्जे। याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत। तर सार्वजनिक कर्जे पाहत असताना पहिल्यांदा त्याचं व्याख्या आपण पाहू। जसे वैयक्तिक पातळीवर कर्जाची गरज असते तशीच सरकारसाठी कर्ज उभारणे सर्वसाधारण कृती असते। जसे वैयक्तिक पातळीवर कर्जाची गरज असते तशीच सरकारसाठी कर्ज उभारणे सर्वसाधारण कृती असते। कारण सरकारसाठी कर्ज उभारणे सर्वसाधारण कृती असते, कारण सरकारसाठी खर्च सर्वसाधारणपणे सरकारी महसुलीपेक्षा जास्त असतो। म्हणून सार्वजनिक कर्ज धोरणात कर्ज उभारणे ही महत्त्वाची भूमिका सरकारला करावी लागते। सार्वजनिक कर्जाचे प्रकार आपण पाहणार आहोत। सार्वजनिक कर्जाचे मुख्यतः दोन प्रकार आहेत। सार्वजनिक कर्जाचे मुख्यतः दोन प्रकार आहेत। त्यामधील पहिलं आहे अंतर्गत कर्ज। पहिलं आहे अंतर्गत कर्ज। बघा, जेव्हा सरकार देशातील नागरिक, बँका, मध्यवर्ती बँका, वित्तीय संस्था, औद्योगिक क्षेत्र इत्यादीकडून कर्ज घेतात तेव्हा त्यास अंतर्गत कर्ज म्हणून ओळखले जाते। दुसरा आहे बाह्य कर्ज। दुसरा काय आहे? बाह्य कर्ज। जेव्हा सरकार परकीय देशातील सरकार, परदेशी बँका किंवा संस्था, आंतरराष्ट्रीय संस्था जसे नाणेनिधी म्हणा, जागतिक बँका इत्यादीकडून कर्ज घेते ते बाह्य कर्ज म्हणून ओळखले जाते। ते काय म्हणून ओळखले जातं? बाह्य कर्ज म्हणून ओळखले जातं। अशा प्रकारे अंतर्गत कर्ज आणि बाह्य कर्ज याविषयी थोडक्यात त्याच्यातला फरक आपण पाहणार आहोत। अंतर्गत कर्जामध्ये पॉइंट 1 आहे देशाच्या अंतर्गत अर्थव्यवस्थेत ते उभारले जातं, तर बाह्य कर्ज देशातील अर्थव्यवस्थेतून ते उभारले जातं। दुसरं आहे अंतर्गत कर्ज हे ऐच्छिक किंवा सक्तीच्या स्वरूपाचे असते, तर बाह्य कर्ज हे परकीय ऐच्छिक स्वरूपाचे असते। तिसरं आहे अंतर्गत कर्ज हे देशी चलनात असते, तर बाह्य कर्ज हे परकीय चलनात असते। तर चौथा आहे अंतर्गत कर्ज व्यवस्थापनासाठी कमी गुंतागुंतीचे असते, तर बाह्य कर्ज हे व्यवस्थापनासाठी अधिक गुंतागुंतीचे असते। अशा प्रकारे अंतर्गत कर्ज आणि बाह्य कर्ज याच्यातील फरक आपण पाहू शकतो। याशिवायही आपल्याला अंतर्गत कर्जाबद्दल हे करून पहा असं सांगितलेले आहेत की शासन आपल्या नागरिकांना रोख्याची विक्री करते किंवा पाणी पुरवठ्याच्या तरतुदीसाठी शासन जागतिक बँकेकडून कर्ज घेते, व्यापारी बँकेकडून शासन पायाभूत सुविधांच्या विकासासाठी कर्ज घेते किंवा मुंबईच्या मेट्रो ट्रेन प्रकल्पासाठी भारत सरकार जागतिक बँकेकडून कर्ज घेते। हे खालील विधानाचे वर्गीकरण आपण अंतर्गत किंवा बाह्य कर्जामध्ये करू शकतो। त्यानंतरचा चौथा महत्त्वपूर्ण सार्वजनिक वित्त व्यवहारातील प्रमुख घटक आहे ते आहे राज्य वित्तीय धोरण। त्याच्याबद्दल आपण थोडंसं चर्चा करूया। राज्य वित्तीय धोरण। बघा, राज्य वित्तीय धोरण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेचे नियंत्रण करण्यासाठी आणि प्रभाव पाडण्यासाठी ज्याद्वारे शासन आपल्या खर्च पातळीत आणि कर दरात बदल करते असे साधन होय। हे धोरण सार्वजनिक खर्च आणि सार्वजनिक उत्पन्नाशी निगडित आहे। थोडक्यात शासनाने राबविलेले वित्तीय धोरण म्हणजे राज्य वित्तीय धोरण होय। अशा प्रकारे राज्य वित्तीय धोरणाविषयी आपण माहिती पाहू शकतो। आता आपल्याला वित्तीय प्रशासन हे पाचवा सार्वजनिक वित्त व्यवहारातील प्रमुख घटकांपैकी पाचवा आणि शेवटचा आणि महत्त्वपूर्ण घटक आहे वित्तीय प्रशासन। बघा, शासनाच्या उत्पन्न, खर्च आणि कर्जाची सुरळीत आणि कार्यक्षम अंमलबजावणी म्हणजेच वित्तीय प्रशासन होय। शासनाचा उत्पन्न, खर्च आणि कर्जाची सुरळीत आणि कार्यक्षम अंमलबजावणी म्हणजेच वित्तीय प्रशासन होय। एकंदरीत सर्वसमावेशक वृद्धी आणि स्थिरतेसाठी अंदाजपत्रकाची तयारी व अंमलबजावणी समाविष्ट असते। अशा प्रकारे वित्तीय प्रशासनाविषयी आपण माहिती पाहत असताना पुढचा मुद्दा आहे शासकीय अंदाजपत्रक। शासकीय अंदाजपत्रक अर्थसंकल्प हे वित्तीय प्रशासनाचे एक महत्त्वाचे साधन आहे, ज्यामुळे राज्याचे सर्व आर्थिक व्यवहार नियंत्रित केले जातात। आगामी आर्थिक वर्षातील अपेक्षित प्राप्ती आणि नियोजित खर्चाचे वित्तीय विवरण म्हणजे अंदाजपत्रक होय। भारतात 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीचे एक आर्थिक वर्ष असते। भारतीय राज्यघटनेच्या कलम 112 अंतर्गत शासकीय अंदाजपत्रकाची तरतूद आहे। भारत सरकारच्या प्रत्येक अंदाजपत्रकात 7
अंदाजपत्रकीय दस्तऐवजांद्वारे सार्वजनिक वित्त व्यवहाराचे तपशिलाचे वर्णन केले जातात. अंदाजपत्रक हा शब्द फ्रेंच भाषेतील बजेट पासून आला आहे. याचा अर्थ पिशवी किंवा पाकिट असा होतो, ज्या सरकारच्या आर्थिक धोरणाविषयीचा तपशील असतो. ह्या सर्व आर्थिक योजना किंवा वित्तीय धोरणे सरकारी महसूल आणि सरकारी खर्चाच्या स्वरूपात असते. अशा प्रकारे शासकीय अंदाजपत्रकाविषयी आपण माहिती पाहिलेलो आहोत. आता महसुली व भांडवली अंदाजपत्रक यांच्याबद्दल आपण माहिती पाहू. अंदाजपत्रकातील तरतुदीचे महसुली व भांडवली अंदाजपत्रक असे वर्गीकरण केले जातं. पहिल्यांदा आपण महसुली अंदाजपत्रकाबद्दल माहिती पाहणार आहोत. तर महसुली अंदाजपत्रकात महसुली उत्पन्न आणि महसुली खर्चाचा समावेश होतो. महसुली प्राप्तीचे विभाजन कर आणि करेत्तर उत्पन्नात होते. कर उत्पन्नात उत्पन्न कर, कंपनी कर इत्यादी करांचा समावेश होतो. महसुली खर्चात करेत्तर उत्पन्नात कर्जावरील व्याज, गुंतवणुकीवरील लाभांश, राज्यांना दिलेली अनुदाने व सहाय्य इत्यादीचा समावेश होतो. दुसरा आहे भांडवली अंदाजपत्रक. बघा, भांडवली अंदाजपत्रकात भांडवली उत्पन्न आणि भांडवली खर्च मांडलेले असतात. शासनाचे भांडवली उत्पन्न म्हणजे मध्यवर्ती बँका आणि लोकांकडून घेतलेली कर्जे, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाच्या समभागाची विक्री करून मिळालेले उत्पन्न, विदेशी शासन आणि संस्थांकडून मिळालेली कर्जे, विशेष ठेवी इत्यादी बाबीचा समावेश होतो. भांडवली खर्चात शासनाच्या विकास प्रकल्पातील खर्च, गुंतवणुका, राज्य शासनाला, शासकीय कंपन्या, महामंडळे आणि इतर घटकांना दिलेली कर्जे इत्यादीचा समावेश होतो. अशा प्रकारे याशिवाय सामाजिक आणि सामुदायिक विकासावरील खर्च, संरक्षण आणि सर्वसाधारण सेवांवरील खर्च इत्यादीचाही यामध्ये समावेश होतो. अशा प्रकारे भांडवली अंदाजपत्रकाविषयी आपण माहिती पाहिलं. आता आपल्याला अंदाजपत्रकाचे प्रकार पाहायचे आहे. अर्थव्यवस्थेच्या बदलत्या गरजानुसार सार्वजनिक खर्च आणि उत्पन्नाच्या अंदाजपत्रकीय तरतुदीही निरनिराळ्या पातळीत असणे गरजेचे असते. त्यानुसार शासकीय अंदाजपत्रकाचे 3 प्रकार पडतात. त्यामधील पहिलं प्रकार आहे शासकीय अंदाजपत्रकाचे 3 प्रकार पडतात. पहिलं प्रकार आहे समतोल अंदाजपत्रक. बघा, समतोल अंदाजपत्रक म्हणजे ज्या अंदाजपत्रकात सरकारचे अंदाजे महसूल उत्पन्न आणि सरकारचा महसुली खर्च या दोन्ही बाबी समान असतात, त्याला आपण समतोल अंदाजपत्रक असे म्हणतात. म्हणजेच सरकारी महसूल बरोबर सरकारी खर्च. समतोल अंदाजपत्रकाची संकल्पना ॲडम स्मिथ यासारख्या सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी प्रतिपादन केली आहे. या अंदाजपत्रकाचा अर्थव्यवस्थेवरील परिणाम तटस्थ असल्याचे मानले जाते, म्हणून त्यांनी हे अंदाजपत्रक सर्वोत्तम मानले. मात्र आधुनिक अर्थशास्त्रज्ञांच्या मते समतोल अंदाजपत्रकाचे धोरण अर्थव्यवस्थेसाठी नेहमीच योग्य ठरू शकणार नाही. आधुनिक शासन कल्याणकारी संस्था असते, म्हणून खर्चाची पातळी उत्पन्न पातळीच्या प्रमाणात ठेवणे शक्य नसते. अशा प्रकारे समतोल अंदाजपत्रकाविषयी आपण माहिती पाहिलेलं आहोत. अंदाजपत्रकाचं दुसरं महत्त्वपूर्ण प्रकार आहे शिलकीचे अंदाजपत्रक. शिलकीचे अंदाजपत्रक ज्या अंदाजपत्रकात शासनाची अंदाजे प्राप्ती शासनाच्या अंदाजित खर्चापेक्षा अधिक असते, तेव्हा त्याला शिलकीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. अपेक्षित सरकारी प्राप्ती ग्रेटर दॅन अंदाजित सरकारी खर्च. अशा प्रकारे आर्थिक तेजीच्या कालखंडात शिलकीचे अंदाजपत्रक उपयुक्त ठरू शकते. आर्थिक तेजीच्या काळात रोजगार पातळी जरी जास्त असली तरी त्याचबरोबर किंमत वाढीची प्रवृत्ती अधिक असते. विशेषतः कमी अधिक प्रमाणात स्थिर उत्पन्न असणाऱ्या लोकांच्या हितासाठी यांचे नियंत्रण करण्याची आवश्यकता असते. अर्थव्यवस्थेतील प्रभावी मागणीची पातळी घटवून किंमत वाढीवर नियंत्रण ठेवता येते. यासाठी करात वाढ करून शासकीय उत्पन्नात वाढ घडवून लोकांची खरेदी शक्ती कमी करता येते. अंतिमतः परिणामकारक मागणी कमी होऊन किंमत पातळी खालच्या दिशेने बदलू लागेल आणि भाववाढीची परिस्थिती नियंत्रणात येईल. मात्र तेजी व्यतिरिक्त इतर परिस्थितीत शिलकीचे अंदाजपत्रक वापरले जाऊ नये, कारण त्यामुळे अर्थव्यवस्थेत बेरोजगारी आणि कमी पातळीतील उत्पन्न स्थिती निर्माण होईल. अशा प्रकारे शिलकीचे अंदाजपत्रक या मुद्द्यांविषयी आपण चर्चा केलेला आहोत. शेवटचा आणि महत्त्वपूर्ण अंदाजपत्रकाचा प्रकार आहे तुटीचे अंदाजपत्रक.
तिसरा प्रकार आहे तुटीचे अंदाजपत्रक. जेव्हा सरकारची अपेक्षित प्राप्ती अंदाजित सरकारी खर्चापेक्षा कमी असते तेव्हा त्याला तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. अपेक्षित सरकारी प्राप्ती लेसर दॅन अंदाजित सरकारी खर्च इज इक्वल टू तुटीचे अंदाजपत्रक. मंदीच्या काळात तुटीचे अंदाजपत्रक उपयुक्त ठरू शकते. आर्थिक मंदीच्या काळात सर्व आर्थिक व्यवहार कमी पातळीत होत असतात, त्यामुळे बेरोजगारी निर्माण होते. याचे नियंत्रण करण्यासाठी कर्ज व तुटीच्या अर्थभरणाद्वारे शासकीय खर्चात वाढ केली जाते. यामुळे वस्तू व सेवांची प्रभावी मागणी आणि रोजगारात वाढ होईल आणि त्यातून पुढील गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल. आधुनिक काळात तुटीचे अंदाजपत्रक हे शासनाचे सर्वसाधारणपणे राबवले जाणारे धोरण आहे. भारतासारख्या विकसनशील देशांनी आर्थिक विकासासाठी तुटीच्या अंदाजपत्रकाचा मार्ग सातत्याने अनुसरला आहे. पुढचा आहे अंदाजपत्रकाचं महत्त्व आपण पाहणार आहोत. पुढचा आणि शेवटचा मुद्दा आहे अंदाजपत्रकाचे महत्त्व. बघा, अंदाजपत्रकाचे महत्त्व शेवटचा मुद्दा असेल आपला. बघा, केंद्रीय अंदाजपत्रक महत्त्वाचे असते कारण अनेक मार्गांनी त्याचा लोकांवर आणि एकूण अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असतो. कोणत्याही अंदाजपत्रकात कर हा सर्वाधिक रोचक असा भाग असतो. करांमुळे उद्योगाचे आणि व्यक्तीचे भवितव्य निश्चित होते. अंदाजपत्रकात मांडलेल्या करांच्या दरावर करदात्याच्या खर्च योग्य उत्पन्न पातळीवर अवलंबून असतो. संरक्षण, प्रशासन, पायाभूत सुविधा, शिक्षण आणि आरोग्य सेवा अशा विविध क्षेत्रांवरील शासकीय खर्चाचा नागरिकांच्या जीवनावर आणि एकूण अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. कारण देशाच्या आर्थिक धोरणाचे माध्यम म्हणून शासन त्याचा वापर करत असते. सरकारच्या अंदाजपत्रकाच्या कृतीमुळे देशातील उत्पन्न, अंदाजपत्रकीय उत्पन्नाचा आकार आणि वितरण, त्याचबरोबर मानवी भौतिक संसाधनाच्या उपभोगावर परिणाम होतो. अंदाजपत्रकाच्या माध्यमातून शासनाने घेतलेल्या निर्णयाचा परिणाम उत्पादन, एकूण उत्पन्न आणि उत्पन्नाचे वितरण, मानवी आणि भौतिक साधन सामग्रीचा वापर यावर घडून येतो. यामुळे आधुनिक अर्थव्यवस्थेत सार्वजनिक वित्त व्यवहाराचे महत्त्व आणि व्याप्तीमध्ये गेल्या 100 वर्षात मोठ्या प्रमाणावर तफावत झालेली दिसून येते. अशा प्रकारे अंदाजपत्रकाचे महत्त्व आपण पाहिलेलं आहोत. इथे आपला प्रकरण संपतो. तर आजच्या तासाला आपण सार्वजनिक वित्त व्यवहारातील प्रमुख घटकांपैकी तिसरं महत्त्वपूर्ण घटक कुठलं होतं? सार्वजनिक कर्ज होतं. सार्वजनिक कर्ज म्हणजे नेमकं काय? सार्वजनिक कर्जाचे प्रकार आपण पाहिलेलं होतं. पहिला आहे अंतर्गत कर्ज, दुसरा आहे बाह्य कर्ज. त्यानंतर सार्वजनिक वित्त व्यवहाराच्या चौथा महत्त्वपूर्ण घटक आहे राज्य वित्तीय धोरण, त्याच्याबद्दल आपण माहिती पाहिलो. त्यानंतर पाचवा आहे वित्तीय प्रशासन पाहिलो. त्यानंतर शासकीय अंदाजपत्रक, त्याचे दोन प्रकार, महसुली व भांडवली अंदाजपत्रक, त्यांच्याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहिलेला आहोत. अंदाजपत्रकाचे प्रकार पाहिलो, त्याचे 3 मुख्य प्रकार आहेत. एक आहे समतोल अंदाजपत्रक, दुसरा आहे शिल्लकीचे अंदाजपत्रक, तिसरा आहे तुटीचे अंदाजपत्रक आणि शेवटी आपण अंदाजपत्रकाचं महत्त्व आजच्या तासाला पाहिलेलं आहोत. असंच प्रत्येकाने हा व्हिडिओ पाहत राहा. प्रत्येकाने लाईक करा, शेअर करा आणि बेल बटन प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि सबस्क्राईब करा. अशा प्रकारे आपला क्लास अशाच प्रकारे चालू राहील. ही जर्नी असंच चालू राहणार आहे. तुमचं सहकार्य अपेक्षित आहे. नमस्कार.